UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिंदे फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर अजितदादा गटाची प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक। अजित पवार गटाला 60 ते 65 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं खपवून घेणार नाही, रामराजेंच्या नाराजीनंतर अजित पवारांचा रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंना अप्रत्यक्ष इशारा। शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित घाटगे आज पवार गटात प्रवेश करणार। घाटगेंना कागलमधून तिकीट मिळण्याची शक्यता। समरजित घाटगे विरुद्ध मुश्रीफांमध्ये लढत जवळपास निश्चित। आज फक्त ट्रेलर आहे, कागलमध्ये 100% परिवर्तन होणार, परिवर्तनासाठी माझा प्रवास सुरू, समरजित घाटगे यांची प्रतिक्रिया। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात शरद पवारांचा मोठा डाव टाकण्याच्या तयारीत KP पाटील आणि AY पाटलांची शरद पवारांनी भेट घेतली। राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी दोघेही इच्छुक। अशोकराव जांभळेंनी घेतली पवारांची भेट। उदय सामंत हे कुणाचेही होऊ शकणार नाहीत, विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत कमळावर लढतील, राजन साळवी यांचं विधान। मालवण पुतळा प्रकरणातील आरोपी वर्षा बंगल्यात तर नाहीत ना, सोबत फोटो असलेल्यांनी शिल्पकारांना लपवलं नाही ना, संजय राऊतांचा सवाल। जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी गेल्या 8 दिवसांपासून जयदीप आपटेचा शोध सुरू। पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार। लाडक्या उद्योगपतींकडून मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान, संजय राऊतांचा आरोप, तर उद्योगपतींचे बाउन्सर आमच्या कार्यकर्त्यांवर धावून गेल्याचाही राऊतांचा आरोप। मोदी शहांच्या जोरावर अजित पवारांनी काकांचा पक्ष पळवून नेला, हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करा, संजय राऊतांचा हल्लाबोल। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर, महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं धरणं आंदोलन, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची मागणी। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी बैठक बोलावली। उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ, योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळण्यासाठी निर्णय, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। नाट्य निर्मात्याची फसवणूक प्रकरणात मनोज जरांगेंची पुणे न्यायालयात हजेरी। फसवणूक प्रकरणात तडजोडीचा प्रस्ताव, 24 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार। राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला। मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली। बदलापूरमधील आंदोलनातील 105 जणांना जामीन मंजूर। रेल रोको, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 58 आणि शाळेची तोडफोड करणाऱ्या 47 जणांची जामिनावर सुटका। आंदेकर टोळीचा बॅकबोन असल्यानंच पुण्यात वनराज आंदेकरची हत्या। आंदेकर टोळीची मोठी दहशत असल्यानं सोमनाथ गायकवाडनं प्लॅन केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर। पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात, मार्गाला काही तांत्रिक परवानगी मिळणं बाकी। मराठवाड्यात पावसाचा तडाखा, परभणी, नांदेड, बीडमध्ये नद्यांना पूर, अनेक गावांना पुराचा वेढा। मराठवाड्यातील 420 पैकी 284 मंडळांमध्ये पाणी। मराठवाड्यात पावसाचा जोर कायम, 420 पैकी 284 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, शेतीचं मोठं नुकसान, तर 2 दिवसात पुरामुळे 6 जण वाहून गेले। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर। मराठवाड्यात पूरस्थितीमुळे शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार। नांदेड जिल्ह्यात 3 दिवसात मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित, 25 जनावरांचा मृत्यू। नागपुरात प्रसिद्ध मारबत उत्सवाला लोकांची मोठी गर्दी। नागपूरमधील ऐतिहासिक मारबत उत्सवाचं यंदा 144वं वर्ष। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।